तर संध्याकाळी मी बिर्याणीसाठी कांदे चिरत होती आणि माझ्या भाच्याने खेळता खेळता कबूतर माझ्या डोक्यावर ठेवून दिलं आणि त्या गडबडीमध्ये मला सुरी लागून गेली. तरी पण मी गिवअप न करता सर्व कांदे चिरून घेतले आणि हे बघा, हे कबूतर उतरायला तयारच नव्हतं. त्याला कसं तरी खाली उतरवलं आणि त्यानंतर मग चिरलेले कांदे मी तळून घेतले आणि तांदूळ पण मी अर्धवट शिजवून घेतला, म्हणजे 75% शिजवून घेतला आणि मॅरिनेट केलेलं चिकन पण अर्धवट शिजवून घेतलं आणि मग त्यात तळलेला कांदा टाकला आणि जो अर्धवट शिजलेला भात होता तो पण त्याच्यामध्ये टाकला आणि तो व्यवस्थित लेअर करून घेतला आणि थोडासा कांदा मी बाजूला काढून ठेवला वरती लेअर देण्यासाठी. आणि ही मी एकाच लेअरची केली आहे. जर जास्ती क्वांटिटीमध्ये असली तर मग मी जास्ती लेअरची करते. आणि मग त्यानंतर वरून टाकलं सूप टाकून झाल्यानंतर टाकला येलो फूड कलर आणि मग मी एक पळी जे कांदा तळलेलं तेल होतं ना ते टाकलं. याच्याने ना आपली बिर्याणी ना मस्त अशी मॉइस्ट होईल. आणि झाकण ठेवून 25 मिनिटं मंद आचेवर वाफवून घेतलं आणि आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि हे बघा, हे बिर्याणी खाणाऱ्यांचे आनंदी चेहरे. आजसाठी एवढंच. भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनिशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.